आचार विचारांचा पाया होता. कुंभाराने मळके घडवावे, गोरोबा कुंभाराने मळके घडवावे, जनाबाईंनी गौऱ्या वेचाव्यात, नामदेवांनी शिंप्याचे काम करावे, चोखोबांनी ढोरं वडावी, कबीरांनी शाली विणाव्या, तुकारामांनी शेती करावी. संतांनी कधी भजनाला व्यवहारापासून वेगळे केले नाही. भजन करतानाच आपली दैनंदिन कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे हे त्यांच्या जीवनाचे खरे भजन होते. आज आपण भजन करतो परंतु व्यवहाराकडे दुर्लक्ष करतो, हेच खरे चिंतेचे कारण आहे. आज काही ठिकाणी भजनाच्या नावाखाली आळस, परावलंबन, उदरनिर्वाह, व्यसनेबाजी टाळण्याची प्रवृत्ती आज डोके वर काढताना दिसते. आम्ही भजनी आहोत असे सांगत काम टाळणे, समाजापासून दूर राहणे, जबाबदाऱ्या झटकून टाकणे हे भजन नव्हे, हा भजनाचा अपमान आहे. अशा वृत्तीने ना व्यक्तीचा उद्धार होतो ना समाजाचा, उलट समाजावर ओझे निर्माण होते. म्हणूनच भजन करणाऱ्यांचा व्यवहार शुद्ध असावा, त्यांची वाणी संयमी असावी आणि वर्तन प्रामाणिक असावे. स्वतःच्या सुख दुःखापेक्षा इतरांच्या दुःखाकडे ज्यांचे मन अधिक संवेदनशील असते तोच खरा भजनी. भजन करणारा माणूस चारित्र्यवान असतो, सहनशील असतो, विचारांनी उंच असतो, त्याची दिनचर्या नियमित असते, वृत्ती स्वच्छ असते, तो कुणाची निंदा करत नाही ना कुणाचा द्वेष करत नाही. भजन करणाऱ्यांनी फक्त आध्यात्मिक नव्हे तर कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्यही तेवढ्याच निष्ठेने पार पाडली पाहिजे. समाज विघातक कृत्यांपासून तो स्वतः दूर राहतो आणि इतरांनाही दूर नेतो, हाच खरा भजनाचा प्रभाव. फक्त भजने गाऊन जीवनभर व्यवहारात दोष ठेवून कोणाचेही कल्याण होत नाही. भजनाचा खरा प्रभाव तो ऐकणाऱ्यावर तेव्हाच पडतो जेव्हा भजन करणाऱ्याचे संपूर्ण जीवन भजनमय असते. मानवाला उन्नतीच्या शिखरावर नेणारे अनेक मार्गांपैकी स्वतःवर उत्तम संस्कार घडवणारा आणि समाजालाही दिशा देणारा भजनाचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. म्हणून ज्या भजनातून सदाचार, सेवा आणि समर्पण जन्म घेते, ज्या भजनातून कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठा फुलते, तेच भजन जीवनाला अर्थ देते, समाजाला बळ देते आणि राष्ट्राला दिशा देते. हाच विचार घेऊन आमचे भजनप्रेमी स्वर्गीय शंकररावजी निस्ताने, स्वर्गीय पद्मसा खैर, स्वर्गीय नारायणरावजी मुळे, स्वर्गीय गंगागिरीजी गिरी, स्वर्गीय माणिकसा खैर, स्वर्गीय केशवरावजी माहुलकर, स्वर्गीय गोपाळराव काळे, स्वर्गीय रामचंद्र खोळके, स्वर्गीय वासुदेवरावजी उमप, स्वर्गीय वामनरावजी निस्ताने, ही सर्व मंडळी त्याप्रमाणे आपला आचार विचार जगत होती आणि समाजात भजनाचा प्रचार करत होती आणि लोकांना सांगत होती, घेशील ना करुणा घनश्यामा येऊनी अंती कामी.
सद्भाई की हो, भजन हा केवळ स्वरांचा संगम नाही, तर साधू संतांच्या अंतःकरणात बाहेर पडलेला अनुभूतींचा दिव्य नाद आहे. भजन म्हणजे अनुभूतींचे शब्द आणि शब्दातून उमटलेले अध्यात्म. साधू संतांनी देश, काळ आणि परिस्थिती ओळखून भजनाची रचना केली. म्हणूनच त्या भजनांचा जनमानसावर विलक्षण प्रभाव पडला आणि सामान्य माणूसही भक्ती मार्गाकडे वळला. संतांनी आपले भाव भजनाच्या विविध प्रकरणातून जनतेसमोर मांडले. हे प्रकार कलात्मक नव्हते, संस्कार घडवणारे होते. वेदांत रूपके, संतांची सुलभ भजने, भारुडे, गोंधळ, जोहार, लळा लावणी, ओव्या, सोहळे, पोवाडे, गोपाळ गायन, भैरवी, वारीतील वारकरी भजने आणि आता खंजरी भजने. ग्रामीण भागातून शहरांपर्यंत ही भजने पिढ्यान पिढ्या गात एकच संस्काराची शिदोरी देत आलेली आहे. म्हणतात ना, भरकटल्या तरुणा हाती पहा, टाळ खंजळी आला, बघता बघता याचा थोर इतिहास झाला. या उक्तीप्रमाणे आजही आपल्या देशात सर्व प्रकार कमी अधिक प्रमाणात जिवंत आहे आणि जनमानस घडवत आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी भजनाचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यासला. त्यांच्या निरीक्षणातून एक महत्त्वाचे सत्य समोर आले. आजच्या काळात युवक पिढीवर खंजरी भजनाचा प्रभाव अधिक खोलवर पडतो. सिनेमा गीतांचे आकर्षण तरुणांना खेचत असल्याचे ओळखून महाराजांनी त्या प्रभावालाच भजनाची दिशा दिली. सिनेमाच्या चालीवर भजने रचून तरुणांना पुन्हा भक्तीच्या मार्गाकडे वळवण्याचा हा त्यांच्या दूरदृष्टीचा पुरावा होता. आजही महाराजांची खंजरी भजने लोकांच्या ओठांवर आहेत, कारण ती काळाशी बोलतात. औपचारिक शिक्षण नसतानाही मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि राष्ट्र उभारणीचे गाढे ज्ञान महाराजांच्या भजनातून स्पष्ट दिसते. भजनाची परंपरा म्हणजे केवळ गायन नव्हे, तर सामूहिक वृत्तीने मन आणि विचार आणि समाज घडवण्याची एक समर्थ प्रक्रिया आहे. संतांनी सांगितलेली ही परंपरा आजही तितकी मार्गदर्शक आहे. भजने भाव नाही तरी ते भजन कायचे, आचरणी जे नाही ते वचन कायचे. म्हणजे भजन भावाचे नसेल, आचरणात नसेल, तर ते केवळ शब्द न शब्द उरतात. संस्काराची सुरुवात स्वरातून होते, पण तिची पूर्णता आचरणातून होते. जे भजन परंपरा जपते, काळाशी जुळून घेते, तेच समाज घडवतात, तेच खरे भजन आहे. आणि हे खरं भजन जपलं आमच्या रंगरावजी निस्तानींनी, स्वर्गीय रंगरावजी उमापांनी, स्वर्गीय केशवरावजी कर्डीकरांनी, स्वर्गीय मोतीरामजी निस्तानींनी, स्वर्गीय महादेवराव पानगेकरांनी, स्वर्गीय शामरावजी बांबलनी, स्वर्गीय गोविंदरावजी कर्डीकरांनी, स्वर्गीय पुंडलिकरावजी कर्डीकरांनी, स्वर्गीय संभाजी टरकेंनी आणि स्वर्गीय माणिकराव रामराव देशमुखांनी. आणि हे सर्व भजन जपत त्यांनी या समाजाची सेवा केली. सागमधा पदा